एक बार दोबारा सुने, रोड पर स्टेडियम में खड़े आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है कि हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. जसं की लास्ट व्लॉग होता आपला अमृतसर गोल्डन टेम्पल आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर जालियनवाला बाग. आणि आता आम्ही जात आहोत आपल्या इंडिया पाकिस्तान बॉर्डरकडे, वाघा बॉर्डरकडे. तर चला आपण एक्सप्लोअर करूयात आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. प्लीज जे कोणी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. 300 पैकी 300 घेतले. डन. रो थोड़ी है ना, आज के दिन तो लगाना आता है, अच्छा लगेगा और लगा आपको लगाओ फिर वो भी लगा देंगे. तू दाखव. जब तक बोलेंगे नहीं ना तब तक निकलेंगे. आता पोहोचलो मी वाघा बॉर्डरला. दिसतीये मस्त. भारत माता की जय. चलो फ्लैग दिखाओ अपना अपना. हमका इंडिया है. अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे अगोदर लहान मुलांना असणाऱ्यांना लवकर पाठवलं. पंजाब के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल से टेक किया जाएगा. धन्यवाद. बरं, आत्ता आम्ही जिथे बसलो आहोत आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथे सावली होती, पण त्या समोर ठिकाणी अतिशय म्हणजे 50च्या जवळपास टेम्परेचर होतं. अशा गरमीमध्ये, अशा उन्हामध्ये लोक पब्लिक अशी थांबलेली होती, बसलेली होती, चटचट खाली चटके बसत होते. आणि तरीही सगळ्या पब्लिकचा एकदम उत्साह होता. सगळे जल्लोषामध्ये आपल्या देशासाठी मोठ्यानं आपल्या देशाची स्तुती करत होते. तर ते बघून खरंच खूप अभिमान वाटतो. आणि त्यानंतर परेड पण चालू होणार होती थोड्याच वेळामध्ये. आणि आम्ही जवळपास 3च्या सुमारास गेलो होतो. 3 ते 6 आम्ही तिथे थांबलो होतो एवढं गरमीमध्ये. आणि काहीच वाटलं नाही बिकॉज लोकांचा खूप छान जल्लोष होता. आणि
आपल्या देशांचे जवान आपल्यापेक्षा जास्त गरमीमध्ये बॉर्डरमध्ये थांबतात, त्याचाही खरंच अभिमान आहे. सो आता हे पूर्ण बॉर्डरमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान डान्स पण केला. 50 डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर होतं, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी डान्स पण केला बॉर्डरच्या. रोड पर स्टेडियम में खड़े आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है परेड होती. त्यानंतर आम्ही निघालो होते पावन वाल्मिकी तीर्थ अमृतसर. तर हे खूप सुंदर टेम्पल आहे. अमृतसरचं लवकुश मंदिर म्हणून पण ओळखलं जातं. पूर्ण पाण्यामध्येच आहे हे पण मंदिर. अतिशय सुंदर असं मंदिर आहे अमृतसरचं. हे पण तुम्ही पाहायला नक्की जा जर तुम्ही अमृतसरचा कुठला ट्रिप प्लॅन करत असाल तर. तर हे आहे सीताकुंड. सीता मातेने जिथे आंघोळ वगैरे करायला जात होतं, स्नान करायला जात होतं, तर ते हे कुंड आहे. इथे सगळंच काही लवकुश ची पाठशाळा आहे. त्यानंतर ज्या कुटियामध्ये ते राहिले होते तर ते पण इथे प्लेस आहेत. जवळपास बऱ्याचशा लवकुशचे ज्या पण गोष्टी आहेत त्या इथे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याला लवकुश मंदिर असं म्हणून प्रसिद्ध आहे. हे काय आहे तो ताई विटा? पाठशाला, लवकुशची पाठशाला. असं ऐकलं ना आपण ते पाहिलं होतं का? फिलिंग येते. सगळं सत्य वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टी बघून. सतगुरु ज्ञाननाथ की जय.